तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भूखंड व्यवहारांमुळे चर्चेत असलेला आरोपी शेख मुस्ताक उर्फ भाईजान यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मात्र गुन्हे दाखल होऊन बराच कालावधी लोटल्यानंतरही संबंधित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। आरोपीने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र सत्र न्यायालयाने संबंधित अर्ज फेटाळून लावल्याचे सांगितले जात आहे। न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यानंतरही आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या तपास आणि शोध मोहिमेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिक प्रभावी कारवाई अपेक्षित होती, मात्र अद्याप अटक न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। काही नागरिकांनी तर आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे का, तसेच पोलिसांकडून नेमके कोणते प्रयत्न सुरू आहेत याबाबतही माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणात जळगाव जामोद पोलीस ठाण्याकडून आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई समोर आलेली नाही। त्यामुळे आरोपी खरोखरच फरार आहे की त्याच्या अटकेसंदर्भातील प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। संबंधित प्रकरणातील तक्रारदारांनी नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करून तपासात गती आणावी अशी मागणी केली आहे। आता जळगाव पोलीस या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करतात आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।